माननीय उद्धव साहेबांनी सन्माननीय राजसाहेबांचं पत्र देखील दिलेलं आहे, ज्याच्यात आम्ही काही ठराविक स्पेसिफिक मागण्या केलेल्या आहेत। अर्थात ही येणारी जी महानगरपालिकेची निवडणूक आहे, जवळपास 29 महानगरपालिकांमध्ये होणार आहे। गेले 3 वर्ष ह्या निवडणुका आत्ता होतील, नंतर होतील, आत्ता होतील, नंतर होतील, ह्याची वाट आम्ही सगळेच पाहत होतो। कारण एकंदर जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे, वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे, ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे। मग तो जमिनीचा घोटाळा असेल, तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसला असेल, हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून, मीडियाच्याच माध्यमातून, कोणाचा डान्स बर असेल, हे सगळं आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे, जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे। ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल, शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे, पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आहे आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ। हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत। अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली, पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या, त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते, तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी, प्रारूप मतदार यादी ही 7 नोव्हेंबरला येणार होती, तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं 7 नाही तर 14 तारखेला येणार, त्याच्यानंतर 14 नाही तर आता 20 तारखेला येणार आणि 20 तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे, सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती। यादी कुठेही मशीन रिडेबल नाही आहे, यादीमध्ये अनेक गोंधळ आहेत। पण आमचे सगळेच कार्यकर्ते, मग सगळेच विरोधी पक्ष आहेत, त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे, मनसे आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबांचा पक्ष आहे, काँग्रेस आहे, इतर सगळे जे मित्र पक्ष आहेत, कदाचित भाजप सोडून ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे। अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं, प्रभाग जे म्युनिसिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो, त्या वॉर्डात काही याद्या अशा होत्या जे समरीमध्ये दाखवल्यात त्या प्रारूप यादीच्या, पण त्याच्यात बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे। बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल डेमोग्राफीची लोक, मग जात असेल, धर्म असेल, भाषा असेल, अशी लोक, अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत। काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे। सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड, कारण हे आम्ही का आरोप करत आहोत, आत्ता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या याद्या हल्ल्या नाही आहेत। हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना, सगळ्या काही वॉर्डमध्ये हल्लेले नाही आहेत। जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तसेच्या तसे राहिलेले आहेत। मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये टार्गेट करून या याद्या हल्ल्या कशा, कोणी हलवल्या, बरं समरीमध्ये एक दिसते आणि संपूर्ण यादीत दुसरं दिसते, ह्याचा नक्की गोंधळ कुठे झालेला आहे? हा गोंधळ आहे की गुन्हा आहे? तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे। या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाही जी आपण आत्तापर्यंत पाळत आलो आणि आता आमची मान्यता ही आहे की लोकशाही आहे की नाही ह्याच्यावर विचार आपल्याला करणं गरजेचं आहे। पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शनचं बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही। पण एकंदर फक्त यादीत गोंधळ नाही आहे। जर माझ्या सहकाऱ्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आढळलेला आहे, कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो। मशीन रिडेबल यादी आलेली नाही आहे। तुम्ही विचार करा, राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल, तुम्ही सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल, तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे? दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं? तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे? आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही। पण आता काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्यात त्या पहा ना ह्याच्यात। आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता, आपल्याला आठवत असेल वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं, एक 10 बाय 10च्या खोलीमध्ये जवळपास 50 लोक दाखवली होती त्यांनी। घसीटाराम हलवाई दुकानाच्या मध्ये 48 लोक दाखवली होती त्यांनी। अशी 10 पेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 10 पेक्षा जास्ती असणारी घरं, 10 लोकपेक्षा 26,319 आहेत। या 26,319 घरांमध्ये 8,32,326 लोक राहतात। आता हा आकडा एवढा मोठा आहे, आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही रूल्स आहेत, नियम आहेत, त्याप्रमाणे